नमस्कार मित्रांनो, आज आपण इंडक्टिव्ह ग्रामर या संदर्भात थोडी अधिक माहिती पाहूया. इंडक्टिव्ह ग्रामर मित्रांनो, मागच्या वेळेस आपण डिडक्टिव्ह ग्रामर या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. इंडक्टिव्ह ग्रामर आणि डिडक्टिव्ह ग्रामर हे दोघे एकमेकांना अतिशय अपोजिट आहे. सो लेट्स सी व्हॉट हॅपन इन केस ऑफ इंडक्टिव्ह ग्रामर. सो इन इंडक्टिव्ह ग्रामर examples are given at the beginning. Examples are given at first. याच्यामध्ये उदाहरणं अतिशय अगोदर पद्धतीने दिले जातात. फॉर एक्झाम्पल, ॲक्टिव्ह इंटू पॅसिव्ह जर शिक्षकाला करायचं असेल तर ॲक्टिव्हचे उदाहरण शिक्षक फलकावरती लिहून देतात. त्याचबरोबर त्याचं उत्तर म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स पॅसिव्ह वॉइस पण लिहून देतात. असे अनेक उदाहरणं फलकावरती लिहून देतात. फॉर एक्झाम्पल, वी विल टेक वन एक्झाम्पल हियर. फॉर एक्झाम्पल, I write a letter. हा ॲक्टिव्ह वॉइस आहे. रिटन बाय मी. ॲक्टिव्ह उदाहरण दिलं जातं, त्याच पद्धतीने त्याचा पॅसिव्ह वॉइस पण दिला जातो. असे अनेक उदाहरण एकाखाली एक लिहून दिले जातात आणि शिक्षक विद्यार्थ्यांना बारकाईने निरीक्षण करायला लावतात. आणि बारकाईने निरीक्षण केल्यानंतर दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणत्या पद्धतीचं फॉर्मॅट, ग्रॅमॅटिकली फॉर्मॅट किंवा पॅटर्न वापरलेला आहे हे विद्यार्थ्यांना शोधायला लावतात. ओके, म्हणजे अनेक उदाहरणं दिले जातात आणि त्या उदाहरणांचा वापर करून विद्यार्थी हा नियमांकडे जात असतो. म्हणून याला असं म्हटलं जातं की रूल्स आर डिस्कवर्ड. इंडक्टिव्ह ग्रामरमध्ये रूल्स आर डिस्कवर्ड, नियमांचा शोध लावला जातो या ठिकाणी. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग हिअर. ही पद्धत लोअर क्लासेससाठी अतिशय उपयोगीची आहे. त्याचं कारण पण सांगतो. याच्यासाठी लागणारा जो काही वेळ आहे, इंडक्टिव्ह पद्धतीने लागणारा वेळ हा सगळ्यात जास्त असतो आणि ही नॅचरल पद्धत असं म्हटली जाते. कारण का, तर अनेक नियम दिले जातात, अनेक उदाहरणं दिले जातात. उदाहरणांचं विद्यार्थ्यांना अतिशय बारकाई पद्धतीने निरीक्षण करावं लागतं आणि बारकाईने निरीक्षण केल्यानंतर विद्यार्थी स्वतःहून त्याचे नियम तयार करत असतात. म्हणजे इथे जर आपण ते उदाहरण घेतलं तर इथे विद्यार्थी त्याचं बारकाईने निरीक्षण करतो आणि मग नंतर तो आयडेंटिफाय करतो की हा वाक्यातला इथे सब्जेक्ट होता, इथे व्हर्ब होतं आणि हे ऑब्जेक्ट होतं. याचाच पॅसिव्ह व्हॉइस करताना ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतलं, नंतर हे टू बी घेतलं, नंतर हे पास्ट पार्टिसिपल घेतलं आणि बाय म्हणून करता लिहिला. सगळ्या उदाहरणांचा विचार केल्यानंतर विद्यार्थ्याच्या असं लक्षात येतं की अरे, ॲक्टिव्ह इंटू पॅसिव्हमध्ये करताना सुरुवातीला ऑब्जेक्ट घेतलं जातं. ऑब्जेक्ट घेतल्यानंतर काळानुरूप योग्य ते टू बीचं रूप वापरलं जातं. वरील उदाहरणामध्ये वर्तमान काळ होता आणि म्हणून टू बीचं रूप आपण इज या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि इज घेतल्यानंतर इथे जे काही रिटर्न घेतलेलं आहे ते मूळ क्रियापदाचं हे पास्ट पार्टिसिपल साधित नाम असं घेतलेलं आहे, धातुसाधित रूप असं घेतलेलं आहे. म्हणजे त्याचं पास्ट पार्टिसिपल, राईटचं पास्ट पार्टिसिपल रिटर्न घेतलेलं आहे आणि नंतर बाय म्हणून या ठिकाणी आपण करता घेतलेला आहे. मित्रांनो,
हे सगळं नियोजन, हे सगळं अभ्यास, हे सगळं बारकाईने निरीक्षण करतात आणि मग त्यांच्या असं लक्षात येतं की ॲक्टिव्ह इंटू पॅसिव्ह करताना सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यावं. जसं आपण इथे अ लेटर हे ऑब्जेक्ट घेतलंय. अ लेटर घेतल्यानंतर टू बीचं रूप घ्यावं, म्हणजे नियम तयार करायला लागतात विद्यार्थी. इथे ऑब्जेक्ट घेतलं, त्याच्यानंतर 2 नंबरला टू बीचं रूप घेतलं, 3 नंबरला क्रियापदाचं धातू साधित म्हणजे पास्ट पार्टिसिपल घेतलं आणि नंतर बाय म्हणून करता याचा वापर या ठिकाणी केला. थोडक्यात सांगायचं, हे ऑब्झर्वेशननी ते शिकतात आणि शिकल्यानंतर काय करतात, नियम कोणते असतील, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेसचे नियम कोणते असतील किंवा ॲक्टिव्ह इंटू पॅसिव्ह करताना नियम कोणते असतील हे स्वतः शोधून काढतात. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडते की ते स्वतः शोधून काढतात. आणि कसे शोधून काढतात, तर ट्रायल अँड एरर बेसिसवरती शोधून काढतात. आणि म्हणून या पद्धतीला असं म्हटलं जातं की ही पद्धत ही नॅचरल मेथड आहे. ग्रामर शिकवण्याची ही नॅचरल पद्धत आहे असं या ठिकाणी म्हटलं जातं. हिलाच आपण सायकोलॉजिकल मेथड असंही म्हटलं जातं. सायकोलॉजिकल मेथड म्हणण्याचं कारणच आहे इथे की विद्यार्थी ट्रायल अँड एरर बेसिसवरती हे ग्रामर शिकत असतात आणि म्हणून त्याला सायकोलॉजिकल मेथड असं म्हटलं जातं. लोअर क्लासेससाठी उपयोगी पडते. नॅचरल मेथड आहे, सायकोलॉजिकल मेथड आहे इथे. त्याच्यानंतर सुटेबल फॉर टीचिंग फंक्शनल ग्रामर. फंक्शनल ग्रामर शिकवण्यासाठी अतिशय ही महत्त्वाची पद्धत आहे. त्याच्यानंतर लँग्वेज फर्स्ट देन ग्रामर. इथे भाषा शिकण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं आणि म्हणून लँग्वेज इज फर्स्ट हिअर अँड दॅन ग्रामर. ग्रामरला नंतर या ठिकाणी महत्त्व दिलं जातं. भाषा ही या ठिकाणी शिकणं अतिशय महत्त्वाची असते. त्याच्यानंतर इथं फ्लुएन्सी इज इम्पॉर्टंट. फ्लुएन्सी इम्पॉर्टंट. भाषा अतिशय अस्खलित पद्धतीने बोलता येणं गरजेचं आहे किंवा बोलता यावं, हे इंडक्टिव्ह पद्धतीचं सगळ्यात महत्त्वाचं भाग आहे किंवा इंडक्टिव्ह पद्धतीचा सर्वात महत्त्वाचा एम आहे. आणि म्हणून फ्लुएन्सी इज इम्पॉर्टंट दॅन ग्रामर. मी तुम्हाला सांगितलं की इट्स अ नॅचरल वे ऑफ लर्निंग मेथड. ही नॅचरल आहे. तसेच या पद्धतीला मॉडर्न मेथड असंही म्हटलं जातं. मॉडर्न मेथड नवीन पद्धत आहे ही आणि नवीन पद्धत असल्यामुळे ही जगप्रसिद्ध पद्धत आहे. शिक्षक ज्यावेळेस ग्रामर शिकवायचा प्रयत्न करतात, मोस्ट ऑफ टाइम टीचर टीचेस विथ द हेल्प ऑफ इंडक्टिव्ह ग्रामर. सो दिस इज मोस्ट मॉडर्न मेथड अँड एव्हरीबडी लाईक्स इट. इथे स्किल टीचर्स आर रिक्वायर्ड. येस, स्किल टीचर्स आर रिक्वायर्ड. अतिशय तज्ज्ञ शिक्षकाची या ठिकाणी गरज असते. साधा शिक्षक मात्र इंडक्टिव्ह पद्धतीने ग्रामर शिकवू शकत नाही. महत्त्वाचे ही लर्नर सेंटर्ड ही पद्धत आहे. विद्यार्थी केंद्रित पद्धत आहे आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. वॉट एव्हर दे लाईक or they don't like, it is taken into consideration. That's why it is called a learner centered method. Skill oriented that is LSRW. These are the 4 basic
स्किल्स वेन वन हॅज टू लर्न अ लँग्वेज. एखाद्या व्यक्तीला जर भाषा शिकायची असेल तर भाषा शिकण्यासाठी त्याला हे 4 कौशल्य विकसित करावं लागतात. अँड दॅट इज फोकस्ड इन इंडक्टिव्ह ग्रामर. इंडक्टिव्ह ग्रामरमध्ये मात्र त्या सगळ्यांचा या ठिकाणी अतिशय बारकाईने विचार केला जातो. आणखी एक सगळ्यात महत्त्वाची, मगाशी बोलता बोलता मी तुम्हाला सांगितलं, इट इज अ टाइम कन्झ्युमिंग मेथड. इट्स अ टाइम कन्झ्युमिंग मेथड. याच्यासाठी सगळ्यात जास्त वेळ लागतो. त्याचं कारण पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की शिक्षक प्रश्न उत्तर असे अनेक उदाहरणं विद्यार्थ्यांना देत असतात आणि उदाहरणं दिल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्नाचं म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स केल्यानंतर कोणत्या पद्धतीचा फॉर्मॅट त्या ठिकाणी वापरलेला आहे हे शोधून काढावं लागतं. आणि शोधून काढल्यानंतर तो बरोबर आहे का नाही हे शिक्षक चेक करतात. आणि एकदा का ते बरोबर आलं तर शिक्षक परत एकदा त्यांना फक्त उदाहरणं देतात. आता मात्र उत्तर देत नाही त्या उदाहरणांचं, फक्त उदाहरणं देतात. आणि उदाहरणं दिल्यानंतर विद्यार्थ्यांना ते ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स करावं लागतं. आणि कसं करावं लागतं की जे काही नियम त्यांनी शोधून काढलेले आहेत, रूल्स आर डिस्कवर्ड देअर, त्या नियमाला धरून उदाहरणं सोडावी लागतात. आणि एकदा का सगळे उदाहरणं बरोबर आले, इट्स द टीचर वर्क इज स्टॉप दॅर. शिक्षकाचं काम या ठिकाणी संपलं जातं. थोडक्यात इथे लागणारा वेळ हा अतिशय जास्त पद्धतीचा वेळ लागतो आणि म्हणून इट इज कॉल्ड द टाइम सेव्हिंग मेथड. अँड वन मोर थिंग दॅट एक्सरसाइजेस and practice. What kind of practice? That is questions. Exercises and questions lead to rules and regulations. Exercises and questions lead to the exercises. जे काही प्रश्न दिले जातात आणि जो काही प्रॅक्टिस विद्यार्थ्याकडून करून घेतली जाते, हा विद्यार्थ्यांना नियमांचा शोध घ्यायला लावतो. अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड ऑल्सो अ नॅचरल वे ऑफ लर्निंग अ मेथड. फ्रेंड्स, अशा पद्धतीने इंडक्टिव्ह ग्रामरविषयी मी सगळा भाग या ठिकाणी आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर निश्चित आपण त्याला लाईक करा, मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करायला हवा. थँक्यू व्हेरी मच.